औचित्यवाडी. आयला येतो दाजी यांच्यासारखा निवांत माणूस नाही भाऊ. काय शांत झोप लागली. पण मला एक म्हणायचंय, आंदर बिंदर आणाव नाही डास मच्छर बिच्छर ते माश्या बिश्या चावल्या. आयला आप्पाचं धोतर आहे ना, निवांत झोपला दरमायचं नाही. चट उठल्यावर आणता येईल त्यांच्या. आप्पाचं धोतर हाय. आता निवांत झोपा. भाई कोण आहे? अयो हे बाबा कोण आहे? बॉडी वाटतं बाई. कोणी आणून टाकली असं नाही इथं. चला भाऊ. हो शामराव, काय देऊ तुला? बाहेर या तुम्ही 2 मिनिटं. अगं थांब ना 2 मिनिटं, काम ऐक शामराव, लागलं का? तू बाहेर या पहिले. कशाला मध्ये हात घालायचा? लागलं होईल ते जाऊ द्या. मी काय म्हणते ऐका ना, आपल्या तिकडे नाही का गावाच्या तिकडून पलीकडून खाली त्याचं झाड आहे मोठं. वडात झाडाखाली. हा. काय झालं तिथे ना हे एवढं मोठं पडलेलं आहे. तिथे कसं काय साप निघन? सापनी कोणतरी आहे पांढऱ्या कपड्यामध्ये खाली पडलेलं ते थोडं मोठं. मी एवढी घाबरली. काय पण हो वाडी पडलेली आहे. बॉडी हळू ना कुणी ऐकन ना. माणूस मारून टाकला तिथं. मला काय माहिती, मी काय उघडून बघितलं का त्याच्या वरतून पांढरा कापड टाकलेला आहे. कोणतरी ना काहीतरी करून तिथं मारून टाकलं. आणि मी ना पायाला हात लावून बघितला, हलवून बी बघितला, आवाज पण दिला, हल्लाच नाही. पण तो माणूस कोण आहे काय माहिती. आईला मग गावाच्या बाहेर कोणी मारून टाकलं? आपल्या गावातलं आहे का? अहो मला काय माहिती, तुम्ही चला ना पहिले. मला बी वाटत नाही बॉस. अहो मग मला नाही भीती वाटत का? तरी पण मी आले ना सांगायला. बरं बघू आपण कोणी नेमकं ते. चला पटकन. चल. हे बघा बाबू, अरे काय म्हणजे पड माणूस येऊ. हा ना ऐका ना. याला येऊ. अहो मी आवाज देऊन बघितला, हल्ला पण नाही तो. होय. हा आईला मी कोण काय आहे, म्हणते काय ऐका माहिती ना, बा, कोणत्या गावचा आहे काय? आता कुठल्या आता आपल्याला काय माहिती. तेवढं तोंडावरचा कपडा काढून बघा ना कोण आहे. कोण? मी? हो काढा ना, माणूस आहे तुम्ही. येड लागलं काय तुला सुखंदा? का बरं? अरे डेड बॉडी येते. जर मी त्याचा चेहरा पाहिला, उद्या पंचनाम्याला पोलीस येतील, हा. त्यांच्या संग कुत्रे येतील, हा ते इथं पाहतील कोणी मारलंय त्याला. वास घेत घेत कुत्रे माझ्या घरी येते ना, थेट मला टाकते ना जेल मध्ये. तुमच्या का बरं घरी कुत्रे येतील? हा माणूस मेला तर मग मी त्याला हात लावल्यावर माझा वास नाही येणार का तिथं? असं म्हणता? हा मग हो मी तर पायाला हात लावून पालून बघितला, आवाज देऊन बघितला तेव्हा. कपाळ. म्हणजे आता माझ्या घरी कुत्रे येतील? अरे काय येडीबिडी झाली काय? तू हात लावला म्हणजे आता विषयच नाही. आता तू या संग मी आलो, आता माझ्याकडे सुद्धा कुत्रे येते ना. भूक अहो, शामराव, आता काय करायचं हो शामराव? मला तर लय भीती वाटते. मी त्याच्या पायाला बी हात लावला आता. रडू ती कशाला? रडून काय होणार आहे आता? तुला कोणी सांगितलं जायला? ती सांग बरं कुठं ना करायला. तर मला वाटलं कुणी जर झोपलेला असेल तर हात लावून मला उठवता येईल, म्हणून मी त्यांना पायाला हात लावला. पण मला म्हणायचं काय, कोणी तिकडे झोपलेला असू नाही तिकडे मेलेला असू, पडलंय ना तिथं, काही गरजच नाही ना बाई माणसाने त्याच्याकडे जायची. आणि वरच्यावर त्याला जाऊन हात लावला तू. आता मला सांग, वर मला नेऊन म्हणते त्याचं तोंड बघ कोण येते, म्हणजे मी बी जेलमध्ये तू बी जेलमध्ये. तुला माहितीये का, पोलीस लोक लय डेंजर असते. ज्यांनी पाहिलंय, ज्याच्यावर संशय आहे, त्याला ना मारून मारून गुन्हा करायला लावतेच. पण मी काही केलंच नाही. मग आता मस्त खरं आहे, तू काही केलं नाही, पण ती कुत्रे आले म्हणजे तू आपण घेऊन येणार ना. सांग बरं आता काय करू शामराव, मला टेन्शन येते. तुला सांगू का, मला तर काही सुसाना आता, कारण हे सोपं नाहीये. बरं हे मला सांग, आता नाही उघड होणार, तासांनी नाही उघड होणार, 2 तासांनी का ना कोणतरी ते जाणार, ते माहीत होणार की ते प्रेत आहे. मग पोलिसाला खबर जाणार, मग गाडी येणार, मग कुत्रे येणार, आणि मग आपल्या दोघाला, मला नाही पण तुला तर घेऊन जाणारच जाणार. अहो पण शामराव, आता मी पण गावातच राहते ना. माझ्या नवऱ्याला जर माहीत झालं तर
बापरे माझं नव्हतं मला नाव लिहिलंय? घटस्फोटच तू आहे नाही नाव? तू कशी अशी उद्योग घालती म्हणून तेच म्हणलं ना तुला मी काही गरजच नव्हती जायची तिथं. माझं चुकलं हो, मला काय करू ते सांगा ना आता नुसत्या तुझ्या नवऱ्याला नाही माहित व्हायचं अख्ख्या महाराष्ट्राला पोलीस टाइमला बातमी येईन की बाया माणसाने फोन केला म्हणून. नाही सोपं आहे का मी ते? फोन नाही केला हो पण आता हे मला माहिती आहे माझा विश्वास आहे तुझ्यावर पोलिसांचा विश्वास आहे का कुत्र्यावर विश्वास आहे ना त्यांचा. पण मी हातच लावला फक्त काही केलंच नाही आता काय करू ते सांगा ना मला आहे ना थोडा विचार करू दे शांत तू बी घरी जाऊन शांत राहा. हे सगळं बॉबाट होऊस तर काही कोणाला म्हणू नको शब्दांनी कोणाला बोलू नको की तुझ्या झाडाजवळ गेली होती आणि तिथं प्रेत पाहिलंय म्हणून. शामराव मी एकटी घरी गेलो मला आणखीन जास्त भीती वाटत तू ये ना आराम कर थोडा वेळ शांत हो एकदम शांत हो घरी जा पाणी पी आणि गप देवाचं नाम स्मरण करीत बस. हा विषय सुद्धा डोक्यात आणू नको. लोक जेव्हा बॉबाट करतील तेव्हा आपलं गपचूप जाऊन बघू काय झालंय कोण आहे काय ते पण तोपर्यंत म्हणू नको मी गेलतो ती तू गेली होती ती नाही तर मला तर अवघड आहे भाऊ. तू तू जा तू घरी तू आता. शब्द आता कसं होईल भाई मी तसं हात लावून बसले आता काय काय करू काही कळतच नाही काय चाललं माझं यार अरे अरे काय 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 चक्कर झाली का काय काय असं करीत काय चालली होती. आणि ते अरे तुला काय येडवीड लागलं का काय. अहो ते वड्यात झाडाखाली ना हा कोणच तरी बॉडी पडलेली आहे वरतून आहे ना पांढरा कापड टाकलेला आहे कोण आहे काय माहिती सदा भाऊ मला तर इतकं टेन्शन आलंय ना जे पायाला पण हात लावून आले कधी पाहिलं तू अहो हात तिकडून चालले मी सदा भाऊ बोबटा झाला असता गावात अहो, तुला तिथं- काहीतरी भात झाला असेल. सदा भाऊ मी दोनदा जाऊन आले तिथं बोबाट झाला असता तिथं कुत्रा पण नाहीये आपल्याला उन्हाळ्याचं अहो एवढा खोकला कोण जातं आपल्या गावातून मला इतकं टेन्शन आलंय सदा भाऊ मी त्याच्या पायाला हात लावलाय अहो आणि ते पोलीस वगैरे पंचनामा राहतात माझ्या घरी पोलीस येतील कुत्रे येतील कुत्रे पोलिसांचे लय भारी राहते. दरोडा पडला ना बरोबर चोर सोडून सगळीकडे पळात येत पण ते मेलेल्या माणसाच्या तिथे तिथं बरोबर येतील. मग आता काय करायचं आता नाही नाही बघू तरी कोण आता मी वतनदार ग्रामपंचायत सदस्य बघावं तर लागन कोण आहे तुम्हाला कळावं बघावं लागन पोलीस डिपार्टमेंटला. ऐका ना तू तसं काही काय गरज पडली तर तुम्ही मला सांभाळून घ्या. मला अरे टेन्शन आलं तू- आता आता माणूस असा बघत सांगू पोलिसांना तो तसं तर काही डोक्यात नव्हतं ना तुया. कशाचं म्हणजे हे झालेलं काय तो नाही तर रट्ट्यात एखाद्याचं काय केलेलं असेल नाही ना सदा भाऊ तो हातून नाही झालं नाही 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 मग घ्यायचं काय कारण आहे. चला लवकर तुम्ही तिकडे चालता का चल 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 ऐका ना हा. तुम्ही चला मी त्या आपल्या सोन्याची इथून पाण्याची बाटली घेऊन येते का बरं म्हणजे पाय धुवायचे अहो ते तुम्हाला सांगते मी तुम्ही चला मी आलेच पाय आलेच लगेच मी जिता पण छायला आपल्या गावात तर एवढी स्टेटीवाला माणूस नाही. इथं दोरी पडली शेजारच्या गावातलं येऊन फाशी घेतली म्हणा फाशी देऊन टाकला का काय कोणी इथं सदा याला भाऊ इथं झाड आहे का फाशी घेण्यासारखं इथं नाही दुसरीकडे काटा काढला असन आणि इथं टाकला असन. एवढा झाकून फाशी घेणारा झाकून राहतो का हे दुसऱ्याने कोणतरी केलेलं मग आता असेल. हे तुम्हालाच कळायला पाहिजे तरी विचारताय फाशी घेतली का फाशी घेतली तू पाणी कशाला आणलं पाणी मी पाय धुकत होपर्यंत त्याच्या घरचे धुते ना पाय धुते तुळशीचा पाला तोंडात घालीते ते नंतर आता पार सरण रचल्यावर पाणी. अहो सदा भाऊ ऐका ना मी जेव्हा पहिले बघितलं ना हा मी पायाला हात लावून हलवून बघितलं हा तर ते उठलेच नाही पण माझ्या हातात त्यांच्या लागले आणि उद्या जर समजा पोलीसवाले आणि ते कुत्रे जर घरी आले हम्म. त्यांना जर माझा तो वास आला मला प्रूफ म्हणून मला जर पोलीस स्टेशन मध्ये टाकलं मग आता हात त्याचे पाय तुला धुवायचेत हा तो अजित हात लागलाय तिथं तो प्रूफ देऊन टाकायचा आहे मला खूप धुवून टाकायचा हा तो आणखीन वास लागेल हाताला आणि त्याच्या पायाला. अहो सदा भाऊ तुम्हाला काय कळतं मला माहितीये ते धुवून टाकलं का होऊन जात असतं बघतो तरी कोण आहे हा! अरे दाजी दाजी खूप भया 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 भया. शाबास दाजी आपला हे श्यामेल सांगावं लागन श्यामेल सांगावं लागन दाजी कस काय इकडे औषध घेतलं काय थांब 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 झाको कुत्र असं कसं उघडं ठेवता येईल श्यामेचा दाजी म्हणजे आपला दाजी. चला 4 रुपयाच्या बर्फ्यान 6 रुपये चॉकलेट 10 रुपये झाले हा श्यामा काही दिवसाचा भाऊ अरे तुला आता कसं सांगावं तू दुकान बंद करीतो का आहे का आता
आता तर धंद्याचा टाइम सुरू झालाय, ऊन कमी झालं तेव्हा ते गिरे घेईन. आता कुठं बंद करता दुकान? नाही दुकान बंद करायसारखीच गोष्ट झाली. आता तू आहे ना काळजावर आहे ना दगड ठेव आणि जरा मन घट कर. हा काजावर दगड आणि मन घट्ट कर. हा आता गोष्ट तशी आहे बघ. आता हे काय सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही बाबा, पण कस काय आता तुझ्या वाट्याला आलंय काय म्हणजे आता अवघडच आहे आता, म्हणजे लयच अवघड. बहिणी बाळांचं लय अवघड असतं. तुम्ही कमी एवढा लोड घेताय मनावरती, काय बोला ना. आता सुगंधा तुम्ही सांगा भाऊ. आता अहो ऐका ना सदा भाऊ, हा एवढी लांब म्हणलाच नका, त्यांना माहिती आहे ऑलरेडी. तुला माहिती आहे हा तरी दुकान उघडून गिराईक करीत बसलाय. अरे काय निकराट आहे तू, माणूस आहे का कोण आहे? अहो सदा भाऊ, हा ते फक्त गेलेलं हे माहिती, पण ते कोण आहे ते नाही माहिती. ते म्हणजे पाहून आलाय तिथून. हा म्हणजे- बघून आलो. म्हणजे तुम्ही सदा बोल तिकडे घेऊन गेली होती. हा काय कोणत्या तुला काही डोक्याचा भाग आहे का नाही काय सुगंधा? पण हा? तो आपल्या अरे बाबा ते विषय वेगळा आहे. ती विचार करते मरून पडलेला माणूस आहे. मला सांग तू आधी तू जाऊन आली, हात लावून आली, आता सदा भाऊला घेऊन गेली, तिथं पोलीस येणार आणि आता शामराव, राडा होईल सगळा. श्यामा! ऐका ना. वरून पडलेला माणूस बाहेरचा नाही, आपल्या गावातला आहे? घरातच आहे. आपल्या गावातला नाही, पाहुणाचे. हा हा ते पण दाजी आहे तू आहे दाजी आहे. हा दाजी. हा हे काही काय बोला तुम्ही सदा भाऊ. म्हणजे आता घरी अर्धा किलो चिकन खाल्ले, 4-5 भाकरी चुरून खाल्ले, झोपला असं कूलरच्या हवाला घरी. घरी नाही बाबा, मी बघितलंय बाबा. तो म्हणजे आता आमच्या डोळ्यावर विश्वास नाही का? तुमच्या डोळ्याचा काहीतरी घातपात झाला असेल. अहो तुम्हाला शामराव, आम्ही गेलो होतो ना आता, अरे त्यांनी माणसासारखे- बघितलं तर. माणसारखे माणसं किती असते तर. आपल्या गावात किती का माणसं का दाजी सारखे? अरे तोंड राहीन माणसासारखं, माणसं सारखं माणसाचं तोंड. हो आम्ही माझ्या या डोळ्यांनी बघितलं, त्यांनी बघितलं. ते दुकान वाढून घ्या चला. सदा भाऊ हा राव तुम्ही म्हणते बरोबर आहे, माणूस असा धिप्पाड होता. मी धिप्पाड पाहिलं ते हा. ढेरी बी होती राव. अरे तू बघून घे, हे बघ, बाबा, हो, अवघडच झालं मग तर आता. सदा भाऊ खरंच म्हणतो ताजी आहे तुम्ही. मग अहो, मला तर खरंच वाटणार राव जायचं. आईला पण मला सांग श्याम्या, काही दारू बिरू मारली होती काय? दाजीला थोडी प्यायची सवय आहे, थोडीच घेतली होती त्यांनी, जास्त अरे नव्हती. उन्हाळा आहे, झटका बसला हो काय टाइमपास करताय, चला इथं पटकन. टाइमपास आहे का ह्यो? त्याला विचारलं पाहिजे ना. चालतं, चालतं, पोलीस बोला ना. केस होईन, पोस्टमार्टम करावं लागेल. अहो मला काय संबंध आहे? पोस्टमार्टम करावं लागत ना. तो घातपात आहे का कसं काय आकस्मित आहे? अरे बाबा लय असतं त्याच्यात अपघाती. केस झाल्यावर काय तसं राहतं काय? श्याम्या? भाऊ, तुम्ही काही म्हणता राव. दाजी कशाला काय करीन? अरे दाजी कशाला काय करते म्हणजे आता तुझ्या घरी काय कुठानं झाला काय माहिती? भांडण बिन्न केलं ते काय तो? कशाचं काय? हो सदा भाऊ यांचं काय खरं, हेच काहीतरी उलट पालट बोलले असं, निघ म्हटले असं गावातून, म्हणून काही केलं असं दाजीनी. ए, पण हे केलं का मग दाजीन तुझ्या असं? दाजीने केलंच नाही हो. दाजी मस्त पैकी आपण मला सांगतो कोंबडी आणली होती. हा अर्धा किलो कोंबडी एकट्याने झाली, चोरून खाल्ली आणि काय आता मरत होती हो. ते बर्ड फ्लू झालेल्या गुंगलेल्या कोंबड्या खाऊ घातल्या काय दाजीला? गेला असन त्यांनी, झाला असन पॉइझन. नाही हो, दाजी नसेल दुसरं कोणी असं. दाजी नाही, हे कोण आहे? बाबू दाजी. अयो दाजी काय झालं तुम्हाला? काय झालंय काय? सोडून गेला आम्हाला तुम्ही दाजी. अरे काय दाजी कशाला पाणी टाकता माझ्या अंगावर? दाजी अहो हे काय भानगडी? लोक हिवाळ्यात पांघरून घेऊन झोपले, तुम्ही एवढ्या घामाच्या धारा चालल्या आणि पांघरून घेऊन इथं झोपले. अरे पाणी कोणी ओतलं माझ्या पायावर आहे? कुणी वतलं काय दाजी? मी किती घाबरले होते, म्हटलं झालं आता माझा इथं नवरा इथं नाही. अगं सुगंधा, इथं आलो श्याम सुंदर मला अर्धा किलो चिकन खाऊ घातलं, हा. मस्त 2-4 भाकरी चुरून खाल्ल्या. हा, हा. नेहमी मी माझ्या घरी एसीत झोपतो, आज आलो झाडाखाली काय अहो, झोप पण लागून घरी मला. पंखा हे कूलर हे ते लावून झोपायचं ना घरी. तुम्ही अख्ख्या गावच्या झोपा उडवल्या ना. अरे पण चला म्हटलं झाडाखाली नाही ना, झोपू आता जरा. त्यांना काय माहित? त्यांची झोप अख्ख्या गावची झोप उडील आणि त्यांना झोप लागलेली लोक कायमची झोप समजते. ते आपले तात्पुरते झोपले आपण होते. हिने हाताला पायाला हात लावून पाहिला तवा तर जागा व्हायचं ना, मग आवाज दिला तवा तर उठायचा ना. आवाज दिला होता दाजी, मी कोण आहे म्हणून. हल्ले बी नाही गाढ तुम्ही. झोपेत होतो. आणि हे माड्यावर पांघरून काढले होते ना मी तोंडावर. कोणी टाकलंय? कुणी टाकले? न मी तर असंच झोपलो होतो निवांतून इथे, माझं नाहीये. तो टाकलं का? तुमचं मी टाकला असत, मी तुम्हाला येऊन सांगितलं असतं का? हा ते खरंच आहे. आईला मग हे पण मला सांगा, मी मुर्द्यावरचा कपडा घेऊन झोपल कसा? एक कॉमन गोष्ट आहे ना. हे देवाचा तुम्हाला कपडा समजायला नाही आहे पाहिजे. ती धोतर धोतर आहे. पण मला वाटलं मान्य आहे, कोणी धोतर तरी आहे. तरी मला शंका आली, हो माणूस गावातला नाही.
एवढी इस्टेटीवाला गावात माणूस नाही ना. श्यामेचे पण श्यामेला इस्टेट भारी पडेल तुमची. मी पाहून गेलो ना म्हणलं एवढा 6 फूट हाईट पड माणूस आपल्या गावातला नाही. मी इथून गेलो ना पण मी म्हणलं आपण नाही बोलत होतो. हो मला दव नाही, वाट लागली होती. तिची पाया खालची वाट म्हणजे ती तोंडावरला कपडा काढून द्याय ना मला. हा. म्हणलं बघावं तरी कोण आहे पुरं क्विंटलचं माप. पाहिले ते दाजी आहेत काय आपले. इंगले तुमच्या गावात राव आलो जेवलो खावलो नाही, पोटभर झाड एकदम दाजीचं एकदम मुर्दाच उठवलं राव तुम्ही एकदम राव. चालेल झोप शांत. हा मग आणा इथलं धोतर. यार काय आहे? तुझं धोतर दाजीकडे कस काय? ते आमच्या आपते पाहुणे हा त्यांचं धोतर आहे. मग नाही कसं काय अंगावर आलं? कस काय अहो, चाललं होतं वाटेनी हा दाजी झोपेल दिसले म्हणलं ना तो मासे बिछा चावायला दाजीला. तोंड्या उघड्या ठेवायचे माड्यावरले कापडावरी टाकले गाव घाबरलं ना. तो टाकला अंगावर यांच्या. हा म्हणलं मासे बिछा दाजी तर अरे पण असं पांढरं कापड कोणी अंगावर टाकतं का? किती भीती वाटायची काम आहे. आडीनडीला येस भेटलं. हा आडी नडीला तीच भेटलं. पण बाबा त्या माणसाला या कांगाव होऊन तरी टाकायचं ना. तोंड उघडं ठेवायचं कमीत हा कमी. बरा नाही तो लिंबाचा पाला टाकलाय याच्या तोंडावर. धन्य चला, वा तुझी. घरी. हा घरी आता मी तेवढा घाबरलो म्हणलो काय सांगू रे ताईला आता मी. दाजी उशी बिशी घ्या नाहीतरी यायचं दुसरं झोपायला कोणी. अच्छा दाजीन श्याम या. चटई दाजीला सांभाळा जरा. म्हणलं घरच्या उशा कशा कमी झाल्या.